नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि मला सर्दी झाली त्यामुळे आवाज जरासा वेगळा येतोय. आणि आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट अशी खोबऱ्याची वडी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कशी बनवायची. तर ही चविष्ट अशी खोबऱ्याची वडी बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि घरी उपलब्ध असलेल्या कमी साहित्यामध्येही बनवता येते. इकडे मी खोबरं आधी चिरून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये काढून त्याचं छान बारीक साहित्यामध्ये काय काय लागणार आहे तर इकडे आपल्याला लागणार आहे तूप, खोबऱ्याचा खीस आणि साखर. इकडे मी तूप थोडंसं कढईमध्ये टाकून घेतलं. त्यानंतर खोबऱ्याचा खीस जो आहे तो सगळा परतून घ्यायचा. हा खीस तुपामध्ये परतल्यावरती वडीचा छान असा सुगंधही येतो आणि एक वेगळीच चवही लागते. आणि इकडे मी एकदम सगळा खीस टाकलेला कढईमध्ये, पण ते काही त्याच्यामध्ये मावणार नाही असं दिसल्यावर पुन्हा मी त्याच्यातून काढून घेतलं. खीस परतून झाल्यावर अर्धाच खीस मी कढईमध्ये ठेवलेला आणि अर्धा खीस मी इकडे पातेल्यामध्ये काढून घेतलेला होता. आणि जेवढा खीस आपण घेतलेला आहे त्या प्रमाणामध्ये साखर तुम्ही वापरू शकता जर घरामध्ये तुमच्या जास्त गोड खात असतील. आणि जर कमी गोड हवं असेल तर तुम्ही खोबऱ्याच्या खिसाच्या निम्मी साखर घेतली तरी ही वडी तुमची छान बनते. आमच्याकडे तर इलायची घातलेली जास्त करून नाही आवडत, त्यामुळे मी इलायची नाही वापरली आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ती वापरू शकतात. खोबरे छान परतून झालं की त्यामध्ये मग साखर मिक्स करायची आहे. आणि साखर आणि खोबरं याचा एक जीव होईपर्यंत त्याला सतत हलवत राहायचंय, परतून घ्यायचंय व्यवस्थित. आणि तेव्हाच तुमची वडी छान बनणार आहे. जर हे मिश्रण सतत नाही हलवलं, खूप वेळाने जर हलवलं तर ते खाली कढईला चिकटतं आणि करपट वास लागू शकतो वडीला. त्यामुळे ते सतत ते मिक्स करत राहायचंय. साखर छान खोबऱ्यामध्ये विरघळली की साखरेचं पाणी सुटतं. आणि हे पाणी सुटल्यावरती इतकं पटपट नाही हलवलं तरीही चालतं, पण अधूनमधून त्याला हलवावं लागतं. आणि हे पाणी पूर्ण आटेपर्यंत मध्ये जो वेळ असतो साखरेला पाणी सुटल्यावर त्या वेळेला काही जास्त हलवावं लागत नाही. या वेळेमध्ये तुम्ही पटकन एका मोठ्या परातीला किंवा तुमचं जेवढं मिश्रण आहे त्या अंदाजाने एखादं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्याला व्यवस्थित तूप किंवा तेल दोन्हीपैकी एक लावून ठेवायचं. कारण साखरेचं पाणी एकदा आटलं की मग लगेचच ह्या मिश्रणाला सारखं परतून घ्यावं लागतं, नाहीतर हे खाली करपतं. या मिश्रणाला सतत परतून घेतलं की शेवटला याचा एक छान असा गोळा बनायला लागतो. जेव्हा हा असा चिकट चिकट गोळा बनल्यासारखा आपल्याला वाटेल त्यावेळेस ते परातीमध्ये काढून घ्यायचं आणि लगेचच त्याला हात नाही लावायचा, ते गरम असतं. चमच्याने किंवा दुसऱ्या कोणत्याही भांड्याचा उपयोग करून ते व्यवस्थित आधी पसरवून घ्यायचं. जर तुम्हाला याची लेअरिंग जाड हवी असेल तर तुम्ही ते तसंच ठेवा, किंवा जर तुम्हाला पातळ लेअरिंग हवी असेल तर तुम्ही ते जास्त पसरवा. आणि एकदा का थोडंसं थंड झाल्यासारखं वाटलं की पाण्यामध्ये थोडासा हात बुडवून घ्यायचा आणि ती व्यवस्थित असं थापून घ्यायचं. हे असं केल्याने वडी एकसारखी दिसते छान अशी. आणि लगेचच थोड्या वेळाने ते कापायला पण घ्यायचं, कारण एकदा निबार झालं की मग ते काही कट करता येत नाही. मग व्यवस्थित वड्या पाडून घ्यायच्या. तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे आहेत त्या आकारामध्ये तुम्ही वड्या पाडू शकतात. मोठ्या बनवू शकतात किंवा छोट्याही बनवू शकतात. एका भांड्यामध्ये बनवलेलं अर्ध तर संपून गेलेलं. आता हे दुसरं भांड तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि ही बघा, एक नंबर अशी वडी झालेली होती. आणि तयार आहेत आपल्या मऊ, चविष्ट आणि खमंग अशा खोबऱ्याच्या वड्या. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, एक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता एक्स्ट्राचं जे राहिलेलं खोबरं होतं ते मला स्टोअर करून ठेवायचं होतं, तर हे असंच ठेवून तर काय राहणार नव्हतं. मग हे ठेवण्यासाठी काय करायचं तर त्यासाठी हे व्यवस्थित खिसून घ्यायचं. आणि सगळा खोबऱ्याचा खिस आहे तो एका कढईमध्ये छान लालसर कमी गॅसवरती परतून घ्यायचा. हे असं केल्याने ते खोबरं खराब होत नाही. आणि जरी परतून घेतला तरीही ते एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा घमेल्यामध्ये ठेवू शकता. 1 ते 2 दिवस फॅन खाली सुकवायचं आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.